आज जर माझ्या मुलाला मी मराठी शाळेत घालू पाहत असेल तर मला शाळेत घालायजवळ शिक्षकच नाही तिथे चांगले, प्लस इन्फ्रास्ट्रक्चर पण नसू शकेल, कारण जे कळकट मळकट शाळेत वगैरे वगैरे. मग मी काय करायचं, माझ्यासमोर पर्यायच उरत नाही ना. आता झालेलं काय आहे की जेव्हा सुशिक्षित मध्यम वर्गाने आपल्या मुलांना पहिल्यांदा कॉन्व्हेंट आणि इंग्लिश शाळांमध्ये घालायला सुरुवात केली, तेव्हा नॅचरली असं झालं की जो निम्न आर्थिक वर्ग होता तिथलीच मुलं या जवळच्या शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये जायला लागली. बरोबर. ती मुलं जायला लागल्यानंतर पहिल्यांदा आपल्यासारख्या लोकांनी त्या मुलांना नाक मुरडली, शिक्षकाला नाही मुरडली. की मराठी शाळांमध्ये मुलं जातात कुठली, तर ती फक्त ह्याच वर्गातली मुलं जातात, आमची मुलं त्यांच्याबरोबर उठणार बसणार, म्हणून त्यांनी ठरवलं की थोडासा खिशाला फटका बसला तरी चालेल, पण आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच मुलांना घालू. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाली ती अशी झाली की तोपर्यंत राज्यकर्त्यांनी शिक्षणाकडे बिझनेस म्हणून बघितलेलं नव्हतं. ज्या काही शाळा आहेत, मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत, त्या सर्व ह्या राज्यकर्त्यांनी तयार केलेल्या शाळा आहेत. आणि त्या तयार करताना एकाही राज्यकर्त्याला असं वाटलं नाही की आपण अशी एखादी दर्जेदार मराठी शाळा काढावी. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर धंदा कुठला असेल तर तो शिक्षण हा आहे. त्याच्यावर त्यांनी ही गरज निर्माण केली. त्याच्यावर जे लोक आदर्शवादी होते फक्त त्यांनीच आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये ठेवलं.